नमस्कार मित्रांनो, तर आज मी आहे निमसोडच्या मैदानात, तालुका खटाव, जिल्हा सातारा। तर बैलगाडा क्षेत्र हे पुरुष प्रधान संस्कृतीशी जोडलं जातं, परंतु आज एक महिला या क्षेत्रामध्ये उतरलेली आहे आणि त्यांनी अल्पावधीमध्ये या क्षेत्रामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे। तर पाठीमागं बघू शकताय तुम्ही, आदतचं मैदान गाजवणारा राजा हा नंदी खूप कमी कालावधीमध्ये ज्यांनी हिंद केसरीचा आणि महाराष्ट्र केसरीचा मैदानाचा किताबाच्या मानकरी ठरलेल्या उर्मिलाताई गायकवाड यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा हा प्रवास आणि ह्या प्रवासाविषयी, या क्षेत्राविषयी आणि त्यांच्या नंदीविषयी आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। चला तर नमस्कार ताई। तर ताईंना भेटण्याचा पहिल्यांदाच योग आला। मी 2-3 दिवस त्यांना कॉन्टॅक्ट करत होते, पण त्यांची खूप लांबून येतात त्याच्यामुळं त्यांना वेळ देणं पण थोडं प्रॉब्लेम होत होता। त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही निमसोडच्या मैदानात येणार आहे, तर तुम्ही तिथंच येऊन आमच्याशी गप्पा मारा। तर आज योग जुळून आला आणि ताईंना भेटण्याची एक संधी मिळाली खऱ्या अर्थानं। त्या निमित्तानं तुम्हाला मैदान बी बघता आलं। हो, आणि ताई खरंच आम्हाला ज्यावेळी समजलं, म्हणजे अनेक नावं आम्ही ऐकले त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये, अनेक बैलगाड्या असतात त्या महिलांच्या नावाने पळतात किंवा असं ऐकलेलं आहे, किंवा अनेक बिझनेस असतात त्यामध्ये महिला असतात। पहिल्यांदाच तुमचं एक नाव येते की तुम्ही स्वतः बैलगाडा मालकीण आहात, तुम्ही स्वतः मैदानामध्ये येता, सगळं अनुभवता। हा खऱ्या अर्थानं खूप वेगळी गोष्ट होती, त्यामुळे मी म्हटलं की मला ताईंशी याबद्दल बोलायचंय। तर ताई, पहिल्यांदा तर तुमचं स्वागत आहे, कारण नुकतंच तुम्ही महाराष्ट्र केसरीचं एक बैलगाडा मालकीण झाला आणि हा अनुभव तुमच्यासाठी खूप खास असणार आहे, ते आपण पुढं बोलूया त्याच्याबद्दल। तर पहिल्यांदा मला ताई सांगा की तुमचं आता हे बैलगाडा क्षेत्र हे पुरुष प्रधान संस्कृतीशी पूर्णपणे जोडलेलं आहे, त्याच्यामध्ये एक महिला येते आणि अशा प्रकारचं हे, तर हा विचार कुठून आला? पहिल्यांदा कसं तुमचं ठरलं की या क्षेत्रामध्ये उतरायचंय? शेती करत असल्यामुळं शेतीला संलग्नच आहे पण आहे ना, आणि आमच्या माहेरी पण खिलारची मोठी दावण आहे। माहेरची बैल पळायची, म्हणजे ती अशीच जायची, गट पासवायचं नाही, माघारी यायची, मग ती उत्साह बघायची मी की जायचं, जाताना त्यांची गडबड, आज जायचं, आज तर गट घावल, मुलांना वाटायचं, बच्चांना माझ्या। ते बघत बघत शेवटी आमचा पण स्टाफ म्हणला, म्हणजे आपल्यापाशी जे लेबर आहे, सुरुवातीला कोण म्हटलं म्हणजे तुम्हाला असं? दिलीप म्हणून ते म्हणले, मी म्हणलं छान वाटतंय बैलगाड्यांचं, आपण पण बघायचं का? तर आमचे मॅनेजर आहेत दिलीप म्हणून, ते म्हणले चला ताई आपण पण एखादं गोरं घेऊया, ते तिकडं गोरं म्हणतात खोंडाला, आपण कसं खोंड म्हणतो तसं घेऊया। मग घेतलं, पण ती पहिल्यांदा घेतलं वादळ नावाचं, नुसती 25,000ची खरेदी होती सुरुवात। एकच त्यानं गट पास केला, पण ती काही पळला नाही, म्हणलं आम्ही ती विकून टाकला। मग हळूहळू ह्या क्षेत्रात येत गेल्यावर जाणवलं की नाही, चांगला नंदी दावणीला पाहिजे तरच गुलालात राहू शकतोय। कारण ताई, कुठलं पण क्षेत्र असू द्या बघा, निर्णय घेणं खूप महत्वाचं असतं, आणि ह्या क्षेत्रामध्ये येऊन तो म्हणजे क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेची भावना कशी होती? काय कसं ठरलं काय? नाही, त्यावेळेला असं वाटलं नव्हतं की एवढ्या आपण वरपर्यंत जाऊ, एवढ्या टॉपला आपण खेळू, पण ह्यात जसं आली आणि आवड निर्माण होत गेली, सुरुवातीला तर लई स्ट्रगल करावं लागलं की लोक पैर देत नव्हते, पैसे घ्यायचे, फसवायचे, वायदी घ्यायचे, बैल द्यायचे नाहीत, लई, पण मी हार मानली नाही। गुलाल घेतल्याशिवाय नाद बंद करायचं नाही, एक ध्येय होतं। का तर आमच्या पंचकृषीतल्या लोकांनी लई हिनवलं होतं, आता बायका काय गाड्या पळवणार आहेत, त्या बायका काही करणार आहेत, ती एक जिद्द होती की नाही, करून दाखवायचं। मी पहिल्याच मुलाखतीत सांगितलं होतं, जोपर्यंत गुलाल घेत नाही तोपर्यंत नाद बंद करणार नाही, एक ध्येय होतं माझं। मग हळूहळू आणि ते तुम्ही पूर्ण पण केलं खूप चांगल्या पद्धतीने, आणि आता ते बघतोय, आणि अल्पावधीमध्ये असं जास्त वेळ पण नाही। पण ज्यावेळी आता हे तुम्ही सांगितलं, असे विरोध पण होत होता किंवा टीका पण होत होते, एक बैल म्हणजे महिला ह्या क्षेत्रामध्ये उतरते म्हणून, मग त्यावेळी थोडं कधी वाटलं का चला बंद करूया, नको, असं कधी वाटलं का सुरुवातीला? असं माझा स्वभाव नाही, मला कोणी चॅलेंज केलं तर मी जिद्दीला पेटून उठणारी बाई आहे, त्यामुळं मला असं हिनवलं, कानावर आलं की ते असे म्हणतात, ते असे म्हणतात, आता ते म्हणतात तर त्यांच्या नाकाव करून दाखवायचं, एक जिद्द होती। म्हणजे एक जिद्द त्यांच्याकडून खरं शिकण्यासारखी आहे। काही दुसरं एक सांगा, तुम्ही सांगितलं वादळ या नंदीपासून तुमची सुरुवात झाली, म्हणजे कसं होतं सुरुवातीपासून? कोणकोणते नंदी होते तुमच्याकडे? सुरुवातीला आपण वादळ खरेदी केला, पण आदतच होता तो, पण आम्हाला ऍक्च्युली खरं त्याला ट्रेनिंग द्यायलाच आम्ही कमी पडलो। नंदी चांगलाच होता, पण अनुभव नव्हता त्याला, फेरे हे आमचे वेळेवर गेले नाही, त्याचं प्रॅक्टिस व्यवस्थित झालं नाही। नंतर मग थोडं दुसरा एक नंदी घ्यावा असं डोक्यात आलं, मग रुबाब म्हणून एक आम्ही 1,01,000ची खरेदी केली। त्या नंदीने तर एवढं दमवलं की बस बोलाय नको, एवढं म्हणजे लई भुजायचा सलगरी असल्यामुळं, खाली सुट्टीला तर एवढं दमवायचं की आमच्या दिलीपला लागलेलं, एकदा वडत नेलं, पडलं मैदानावरच, बिना चुकताच गाडी घरी आली, एवढा दमवायला लागला तो। पळ त्याचा चांगला होता, पण तो सुट्टीला थांबतच नव्हता। थोड्या दिवस त्याच्यावर बघितलं, मग परत ओळखी होत गेल्या, मग जगताप शेटनी पहिल्यांदा मला मदत केली, अजित भाईने, की ताई आपण करार करूया म्हणून। त्याच्या अगोदर मी पाखरेची मागणी केली, आता जो शोभाळाबांच्याकडे पाखरे आहे ना,
त्याची मागणी केली. म्हणजे मी सगळ्यांना फोन करायची, मला पैरा द्या, वायदी घ्या, पण पैरा द्या. तेव्हा लोक देत नव्हती. मग शेठजीने ते बघितलं. शेठजी म्हणले जाऊ दे, तुला एक चांगला नंदीच घेऊन देतो, जेणेकरून समोर आपल्याला फोन आले पाहिजेत बरोबर आहे. पैऱ्यासाठी. मग पाखऱ्यासाठी बघितलं, पण पाखऱ्याचा काही व्यवहार जुळला नाही. 41 पर्यंत मागितलं, पण नाही काय झालं. परत जगताप शेठ म्हणले आपण अगोदर करार त्यावेळी करूया. पाखऱ्याच्या खरेदी म्हणजे हे करताना करार करताना काय म्हणजे कशामुळे नाही जुळून आलं ते? त्यांनी किंमत जास्त सांगितली दत्ता पाटलांनी. ते लास्ट 55 लाख म्हणले, पण त्यावेळेला आमची एवढी इच्छा नव्हती की 55 लाख म्हणजे सुरुवातीला पाखऱ्याला तुम्ही मागितलेलं 41 लाख. त्याच्यानंतर मग अर्जुनचा करार झाला. त्याच्यानंतर परत मग जगताप शेठ म्हणले आपण करार करूया. मग मला पण वाटलं एक करार केला तर मला थोडा अनुभव येईल ना यातला अजून जास्त. मग करार त्यावेळेला एवढी काही माहितीच नव्हती. करार नुसतं नाव लावायसाठीच करार झाला. 14 महिन्याचा करार केला आणि 7.5 लाख रुपये दिले त्यांना. नाव लावण्यासाठी नुसतं नाव लावण्यासाठी. बाकी काही बक्षीस बाकी वगैरे काही नाही. ढाल आणि उलटा खर्च माझाच असतोय. पावती टाकणे, बक्षीस पुकारणे हे ती मीच करत तुमचा असते. नाताही वेगळाच आहे म्हणायचं. आणि आता तुम्ही राजा पण खरेदी केला, मग तुमची परिस्थिती म्हणजे तुम्ही सुरुवातीला पण अर्जुनला पण खरेदी करू शकला असता, मग हो, काय पण झालं? अर्जुनला पण मी असं मध्यस्थी घातलं होतं. जगताप शेटनंच म्हणलं देतात का बघा, पण ती विलासभाऊ म्हणले नाही, मला लय वर्षांना नंदी लाभलाय, त्यामुळे नाही मी देत. म्हणून म्हणलं चला करार तर करू, वर्षभर तर आपल्या नावावर पडेल. नंतर राजाविषयी काय सांगाल मग? राजाविषयी पण ऍक्च्युली सुरुवात जगताप शेटनीच मला असं सांगितलं. हॉटेल ड्रायव्हरनी जगताप शेटनं सांगितलं. आमचे एक आता ग्रुपच झालाय. शेवळ्या असतील, संदीप भाई असतील, जगताप शेट असतील, विजयभाऊ असतील. ते म्हणले आपण कंदूरचा राजा तर चांगला पळतोय, बघूया. मग बघूया म्हणल्यावर परत थोड्या दिवस चाललं होतं चाचपणी करायचं, मैदानात कसा पळतोय काय बघायचं. तुम्ही बघितलेलं, तुम्ही पण बघितलेलं मी मैदानात? नाहीच त्याला बघितलंच नाही. मी व्यवहाराला गेली तेव्हाच पहिल्यांदा जवळनं अर्जुनला पण बघितलं. आणि राजाला पण तुम्ही नाही, बघितलं? अर्जुन माझा आवडता नंदी होता. अर्जुन पळताना मी मैदानात बघायची, पण कधी पण मैदानात नव्हता बघितला. पण राजाला मी पळताना पण कधी बघितला नव्हता नव्हता. पोरं सांगत होती ह्याची गाडी मारली, त्याची गाडी मारली, पण कधी योग आला नाही बघायचा. आणि मग अशी चर्चा चालल्या, म्हणलं एकदा आपण अगोदर पळवून बघावा. म्हणून अचानकच दादांना फोन केला आणि अर्जुनसाठी पैरा मागितला. अमरापूरच्या मैदानात अर्जुनचा ते पैरा केला आणि तिथं तिन्ही फेरं गाडी खूप फरकानं पळाली. खूप अंतर त्या गाडीनं दिलं. मग परत सँडी आणि यादवचा फोन आला की असं असं ताई, त्यांना पण गरज आहे आणि तुम्हाला पण असा नंदी पाहिजे तर बघा. दादांना मी फोन केला. दादा म्हणले व्यवहार करायचा असेल, जर वायदी द्यायची पण नाही घ्यायची पण नाही तसं असेल तर तुम्ही बैठकीला या. आम्हाला पण तेच पाहिजे होतं, आम्हाला वायदी घ्यायची नव्हती. म्हणून मग चला आलं जुळून. दादानी 2 मिनिटात व्यवहार झाला. राजाचा कितीला व्यवहार झाला? राजाची 51 लाख किंमत केली आणि दोघात अर्धे 25.5 लाख आपण दिली. कसं असणार त्याचं? राजाचा हा काय असेल ते अर्ध पैरे त्यांनी एक केला तर मी करीन. सध्या आमच्या विचारानच चाललेत. जरी पुढे काय भविष्यात ही होणी म्हणून सगळं 50-50. ड्रायव्हर जर मला बसवायचं असेल तर त्यांनी एक मैदान बसवलं तर मी माझं एक मैदान बसवणार. काही असेल ते अर्ध. चांगले. आणि ताई तुम्ही सांगताय करार, तर हे करार म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे काय प्रोसेस? करार म्हणजे एक आता बिझनेस लेवलला आपण कसं एखाद्या व्यक्ती ह्याची करार करतो, तसंच एक मी 14 महिन्यासाठी थोडक्यात खरेदीच केला. 14 महिने त्याची व्हॅल्यू एवढंच. खरेदी पण मी नुसतं नाव लावण्यासाठी केलं, का तर मला त्यातला काहीच अनुभव नव्हता. पण करार लोक अशी पण करतात की 6 महिने वर्षाचा करतात आणि ते नंदी सर्वस्व त्यांचं बक्षीस झालेलं त्यांनी पैर करायचं. पण माझ्या बाबतीत तसं नव्हतं. आणि ताई कराराचा तुम्ही सांगताय 14 महिन्यासाठी 12 महिन्यासाठी असा करार असतो, मग तो करार संपल्यानंतर नंदीला परत देणं, त्यावेळेची भावना कशी असते? कारण एक नाही, अर्जुन विषयी माझं प्रेम वेगळंच आहे. बघू अर्जुनचं मी अजून काही म्हणजे कंटिन्यू करार तर करेन किंवा मी पार्टनरशिप तर घेईन अर्जुनची. चांगलं, म्हणजे तुमचं एक वेगळं नातं माझा झालंय. जीव जडलाय अर्जुनवर. आणि तुम्ही तर स्वतः पण अर्जुनच सगळ्याला ओळख करून दिली. उर्मिला ताई कोण आहेत त्या. आणि तुम्ही ताई बोलताना आता मगाशी बोललात की वायदी विषयी, तुमचं मत काय वायदी विषयीचं? मी वायदीच्या खिलाफ आहे. त्याच्यामुळे काय होतं, म्हणजे काय वाटतं नाही, मला म्हणायचंय कसं, हा नाद आहे, नाद टिकला पाहिजे. तुम्ही वायदीकडे वळून वेगळं वळण लावू नका ना. बरोबर आहे. वायदी म्हणजे एक व्यवहारच झालं ना. गरीबच राहील, मोठ्यातच खेळणार आणि ज्याच्याकडे पैसा आहे तेच पैसे देऊन पळणार. त्यापेक्षा नाद म्हणून तुम्ही बघा ना, पळणाऱ्या प्रत्येक बैलाला द्या. बघा ताई सांगतायत की हा नाद जपायचा असेल तर वायदीकडे थोडंसं नाहीच गेलं घेतलं पाहिजे. वायदी म्हणजे एक बिझनेसच झाला ना, पैसे कमवायचा धंदा आणि झाला हा ना. गावगाड्यांचा आणि पारंपरिक पद्धतीचा नाद आहे, त्याच्यामुळे हे आलं तर वेगळं वळण लागू शकते. वेगळं वळण लागू शकते. त्यासाठी मी वायदीच्या खिलाफ आहे. आणि खरंच ताई तुम्ही जे सांगताय त्याच्यामुळे समजते की तुम्हाला जे यश मिळालं त्याच्यामागे तुमची जिद्द आहे. तुम्ही सांगितलं मी जिद्दीला पेटली, की मी नाही, पहिल्यांदा तुम्हाला खूप सारे आव्हानं आली, कारण एका महिलेने या क्षेत्रात उतरणं हे खऱ्या अर्थाने एक पुरुष वेगळंच प्रधान होतं. संस्कृती आहे. जिथं पुरुषांचं वर्चस्व आहे तिथे एक महिला येऊन
खरंच खूप म्हणजे वर्चस्व गाजवते आव्हानात्मक. म्हणलं त्यांना थोडं ही असेल म्हणून कोणी माझ्यावर टीका केली असेल, पण मी करून दाखवलं. तुम्ही त्या आव्हानानं कसं फेस केलं? पहिऱ्याचं असू देत, वायदीचं असू देत किंवा आणखी या टीकेचं कसं फेस केलं त्याच्यामध्ये तुम्ही? सुरुवातीला म्हणजे ज्याला दडपण त्याला आलं मागत असेल दडपण थोडं. म्हणजे माझा कसं फ्री माइंडेड स्वभाव असल्यामुळे मी डायरेक्ट बोलायची. मी सुरुवातीला खूप वायदी दिलेली आहे. मला माहित होतं मी वायदी दिली कितीपर्यंत तर दिले जास्तीत जास्त? 30-35-40 हजार पर्यंत दिल्या. मी वायदी अशी दिली की बाबा मी वायदी दिल्यावर मला पटकीन पैरा देतील म्हणून. पण काही काही लोकांनी मला म्हणजे बऱ्यापैकी लोकांनी दिलं, बऱ्यापैकी लोकांनी वायदी घेऊन पण मला बैल दिला नाही. दिला नाही दिला नाही. घेऊन पण. हा, खेळवलं 2 महिन्यानं घालू, आता माझं झालाय, आजी वारल्या, मावशी वारल्या, सुटकात बैल झोपत नाही, लय कारण त्यांनी म्हणजे दिली तुम्हाला सुरुवातीला. समजायचं पण काय आणि मला ते खरं वाटायचं. हा. विश्वास मला पटकीन असं लोकांच्या विश्वास म्हणजे होईल. बसायचं का तर आपण कधी ते बघितलंच नाही ना बरोबर आहे. की बाबा माणसं फसवतात. हम्म. ह्या क्षेत्रात आल्यावर कळालं की फसवणूक काय असते. आमचा जो बिझनेस आहे कधी आम्हाला बिझनेस बद्दल कधी डोकं म्हणजे घालावंच लागलं नाही. बरोबर. सगळं शेटजी बघतात. मी ह्या दिवाळी ते त्या दिवाळीलाच दुकानात पूजेला जाते. हम्म. मला काहीच माहित नव्हतं, त्यामुळे प्रत्येक माणूस हो नाही बरोबर खरंच बोलत असलं असं वाटायचं. मग यातून हे पण शिकलं की तुम्ही सगळ्यांना ओळखायला पण ह्या कदाचित तुम्हाला. क्षेत्रात आल्यावर ओळखाय शिकलो. आणि ज्यावेळी तुम्ही येता त्यावेळी मी ज्यावेळी तुम्हाला कॉल केला तर मी म्हटलं मैदानात यायला थोडंसं, पण तुम्ही म्हटलं नाही तू ये, सेफ आहे काय, नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? नाही, हे क्षेत्र खरोखर म्हणजे चांगलं आहे. रिस्पेक्ट लोक देतात, कुठं धक्काबुक्की होत नाही, काही नाही. हे चांगलं आहे. मोठी तर मी मैदान असली तरी पण असं तुमचा हो अनुभव हो आहे हो मी आतापर्यंत? आता पेडगाव पुसेगाव सारख्या मैदानात पण जाते. हम्म. पण नाही काही नाही, येऊ शकताय महिलांनी, तुम्ही यावं जर बघावं. मैदानाला असता राजा नाही, अर्जुन असेल त्यावेळी? प्रत्येक मैदानाला तर नाहीये, गावी असली की येते. मी राहते इथून 550 किलोमीटर लांब कर्नाटक मध्ये शिमोगा या गावी. तिथं आपला बिझनेस आहे, गृहिणी आहे म्हणलं, मला घर मुलं संसार सगळं बघून हा नाद जपायचंय. त्यामुळे शक्यतो मोठी मैदान असली की येते, जी हिंद केसरीच्या येते, आणि गावी असली की मग ही मैदान करते. आणि ताई सुरुवातीपासून तुमचं एक होतं की माझं स्वप्न आहे की हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी अशी मला बैलगाडा मालकीन व्हायचं आणि ते तुमचं झालंय, त्याबद्दलचा हिंद अनुभव कसा? केसरी अजून व्हायचे, हिंद केसरी 1 नंबर करूनच मला हिंद केसरी व्हायचंय. अरे बापरे, म्हणजे आता ताईचं नुसतं आपल्याला स्वप्न. हिंद केसरीचा गुलाल भेटलाय 3 वेळा, अजून 1 नंबर करायचंय. पण ताई ह्याच्यासाठी कितीतरी जणांचं आयुष्य जातं पण भेटत नाही. भेटत नाही, बरोबर आहे. आपल्याला देवाच्या दयानं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमानं लय लवकर भेटला. अर्जुनचा करार झाला आणि महिन्याच्या आतच पुसेगावचं मैदान पडलं आणि तिथंच अर्जुन गुलालात राहिला, 6 नंबर केला त्यानं. तिथनं सुरुवात झाली. पेडगावला आता माझं दोन्ही नंदी 2 दिवस पण सलग गुलालात राहिलं. राजा 2 दिवस राहिला, अर्जुन 1 दिवस राहिला. खरंच खूपच छान आहे. आणि या क्षेत्रामध्ये जसं पैसा महत्वाचा आहे, काय काय म्हणतात की हा नाद खर्चिक आहे, पैसा महत्वाचा असतो, त्याचबरोबर तुम्ही खूप अल्पावधीमध्ये हे यश मिळालं तुम्हाला. खरोखर हा नाद खूप खर्चिक आहे. आमचं एक आता देवाच्या दयानं सगळं व्यवस्थित आहे. झालं, मुलीचं एका लग्न झालं, एक मुलगी आहे. आता रिटायरमेंटच थोडक्यात आमचा काळ आहे. इकडं तिकडं फिरून खर्च करण्यापेक्षा मी ह्या नादात खर्च करते. यात तुम्हाला समाधान आनंद मिळतंय, भेटतोय, याच्यामध्ये आनंद आनंद. भेटतोय. आणि हेच महत्वाचं असतं, आणि कारण कसं आपल्या मातीशी निगडीत खेळ आहे, गावगाड्याशी आणि हा. आपल्या मातीशी संस्कृतीशी जोडणारा जोडणारा खेळ खेळ आहे आहे. खरं तर. त्यामुळं लेडी लक पण म्हणजे लक किती महत्वाचं आहे यात? पैसा, माणुसकी आणि लक हा नाही, factor लक खूप महत्वाचं आहे. गाडीमधनं निघायसाठी तर लकच पाहिजे. त्यामुळे किती लय थोडक्यात गाड्या मार खातेत ना, त्यासाठी लक खूप महत्वाचं आहे. नशिबानं भेटले, आता बघू. अजून हिंद केसरीसाठी किती संघर्ष करायला लागतोय बघूया. पण माझ्या नंदींच्या वरनी मला भरोसा आहे, ते एक ना एक दिवस मला हिंद केसरी करणार, 1 नंबर आणि करून. ताई तुमचा विश्वास, तुमची जिद्द ही बघता वाटते नक्कीच तुम्ही जे तुमचं स्वप्न आहे किंवा तुम्ही जे ठरवताय ते नक्कीच तुम्हाला मिळणार. आणि तुम्हाला अजून एक विचारायचं की तुम्ही ज्यावेळी हा निर्णय घेत होता त्यावेळी तुम्ही नेहमीच सांगता की माझ्या मिस्टरांचं म्हणजे सरांचं तुम्हाला खूप सपोर्ट होता, त्यांच्याविषयी थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. मी सगळ्या मुलाखतीमध्ये हे सांगितलं की देवानंतर मी कुणाला मानत असेल तर ते माणिक शेट गायकवाड आहेत. का तर हा नाद खूप खर्चिक आहे ना, बरोबर. आणि शेवटी कमाई त्यांची आहे. मी एक गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे. मी काही कुठे कमवाय जात नाही किंवा मला कुठली काही पेन्शन येत नाही ना कुठला पगार येत नाही. त्यांच्या ATM वर सगळं चाललंय. पण ते माझ्या इच्छेचा, आवडीचा किंवा माझ्या ध्येयाचा विचार करतात. नाही, तुला आवड आहे कर तू. आणि हा सपोर्ट खूप महत्वाचा आहे. आणि ते तुम्ही सिद्ध करून दाखवलंच आता हे मैदान. हो. त्यांना पण खूप आनंद होत असेल की हो. तुम्हाला जो सपोर्ट दिला त्याच्यातून तुम्ही दाखवले की खरंच मी जे मागितलं किंवा माझं ध्येय होतं ते ध्येय खऱ्या अर्थानं त्यांचं पण ध्येय झालं असेल आता एवढ्याच बऱ्याच सुरुवातीला यांना या क्षेत्राची एवढी आवड नव्हती, पण आता एवढी आवड झाली की तेच म्हणतात किती मध्ये आपला राजा पळणार आहे, किती मध्ये अर्जुन पळणार आहे. म्हणजे हळूहळू त्यांना ही आवड निर्माण झाली तुमच्यामुळेच, कारण हो. तुमचा हा नाद तर असल्यामुळे. त्यांना वेळ पण मिळत नव्हता बिझनेस मुळे, पण आता हे बघून हे सगळं त्यांना पण आवड निर्माण झाली. आता आम्ही आमच्या गावात पण एक मैदान घेतलंय. अरे बापरे. मला पण सांगायचंय की एक महिला, एक
उत्कृष्ट ऑर्गनायझर सुद्धा असू शकते. खूपच छान. म्हणून एक मैदान घेतले 18 सप्टेंबरला. या तुम्ही सगळ्यांनी. अरे बापरे, खूपच म्हणजे तुमचं स्वप्न तुम्ही अजून पुढे कशा पद्धतीने तुमच्या स्वप्नाचा काय म्हणतो पाठलाग करण्याचा प्रयत्न करताय आणि ह्या पाठलाग क्षेत्रामध्ये करण्यापेक्षा पण माझं म्हणणं आहे की चला ह्या बैलगाडी जे गरीब गाडा मालक आहेत प्रत्येकाला म्हणजे न्याय भेटावा, फुल नाही फुलाची पाकळी गुलाल भेटावा म्हणून मी बक्षीस पण चांगली ठेवलेत. मी 512च गाडी घेणार आहे आणि 4.5 लाख बक्षीस दिलेत मी. खूप बघा ताईंनी हे खूप म्हणजे वेगळा असं एक प्रकारचं त्यांनी स्वतः पण ऑर्गनाईज केलंय. आपण म्हणू शकतो की बैलगाडा क्षेत्रामध्ये पुरुष प्रधान असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पुरुष ऑर्गनाईज करत असतात, पण ताईंनी आता ऑर्गनायझर म्हणून पण त्यांचं एक पुढचं पाऊल त्याच्या ठिकाणी उचललेलं आहे आणि त्या स्वतः पण अर्जुन आणि राजा ही नंदी असतात त्यांचे पण पहिरे बघत असतात, वायदीचं किंवा इतर सगळ्या गोष्टी मॅनेज करत असतात. खऱ्या अर्थानं ताईंच्याकडून हे खूप शिकण्यासारखं आहे की या क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी स्थान पण निर्माण केलं, पण याच्यामध्ये येणाऱ्या महिलांसाठी पण एक मार्ग मोकळा करून दिला की तुम्ही पण येऊ शकता याच्यामध्ये. करू शकताय ज्यांना आवड आहे त्यांनी नाद जपावा. आणि मला असं सांगायचं की 50% बायका घरातलं शेण घाण भरड्यापर्यंतच मर्यादित आहेत. पण त्यांच्या नंदीची काळजी खऱ्या अर्थानं ताई त्याच त्याच घेत घेते असतात, पण त्यांना कॅमेरा पुढे पण- येत नाहीत किंवा मैदानात दिसत मग नाहीत त्यांना आपल्याला. ऑनलाईनच ते बघतात. Live च त्यांनी पण बघत असतात. मैदानात त्यांच्या घरच्यांनी एक वेळ त्यांना पण मैदानात आणावं, लाईव्ह दाखवावं, बरोबर आहे. लाईव्ह क्षण अनुभवावा. मला असं म्हणायचंय ऑनलाईन खुशी जाहीर करणं आणि मैदानात खुशी जाहीर करणं लय फरक आहे. आमचा जी टीम आहे आमची टीम म्हणती ताई तुम्ही मैदानात असले वेगळा उत्साह हुरूप असतोय असतो, आम्हाला, बरोबर हुरूप आहे. वेगळं असते. तुम्ही मोबाईलवर पण त्याचं- बघता आणि इथे येऊन बघता, कसं काय जाणवतं फरक नाही, डायरेक्ट mobile- बघणं आणि मोबाईलवर बघणं? म्हणजे कसं इथं आनंद लगेच सेलिब्रेट करू शकतो. मी घरी काय मी माझी मुलं दोघातच इथं कसं सगळ्या सगळ्यांच्या संघ सोबत. हा आनंद मी सेलिब्रेट करू शकते. ते खरं. ही एक चांगलं वाटतंय. ताई तुम्ही पहिल्यापासून एक सांगत होता सुरुवातीच्या ज्यावेळी काळ म्हणजे किती दिवस झाले तुम्ही याच्यामधून येऊन आता किती मी आता वर्षांचं? 1.5 वर्ष झाले या क्षेत्रात आहे. बरोबर, दीड वर्षापासून सुरुवात झाली तुम्ही एका ठिकाणी म्हणालेला होता की ज्यावेळी माझा नंदी पळेल त्यावेळी मी गरीबातल्या गरीबाला सुद्धा मी नंदी देईल. आता तुमचं नंदीचं नाव आहे, करतोय, करेल पुढे भविष्यामध्ये. कसं ते बोलणं तुम्ही त्याच्यावर ठाम राहणार नाही काय? हो मी अजून पण ठाम आहे पळणारा बैल असावा. आणि आता जेव्हा मी माझा जीवा म्हणून अजून एक नंदी आहे दावणीला मागेल त्याला मी देत असते, कुणाला लहम नाही म्हणत नाही. शेवटी काय कधी कधी मला संबंध जपायसाठी कधी गटाला घरी आली तरी मी समाधानी आहे का की मला एक रिलेशन जपायचं आहे बरोबर आहे. म्हणून. त्यावेळी वायदीचं हे काही विषयच नाही, नसतो नाही, त्याच्यामध्ये. मी राहुल पाटलांच्या माग मी हा शब्द कधी येऊन देणार नाही की कोण सुद्धा बोलणार आहे की उर्मिलताईंनी माझ्याकडे 10 रुपये वायदी घेतली. म्हणजे एक वेगळा मी मार्ग स्वतःच्या पर्सला झळ लावीन पण ती वायदीकडे कधीच हे करणार म्हणजे नाही. तुम्ही तुमच्या तत्वाशी एकनिष्ठ आहेत. आता तुम्ही ज्यावेळी आला त्यावेळी तुम्हाला साहजिकच तुम्ही इथं उतरत असताना आता तुम्हाला या क्षेत्रामध्ये आता 1.5 वर्ष आहेत ताई तुम्ही, तर तुम्हाला या क्षेत्राविषयीचं वास्तव काय जाणवलं ज्यावेळी खूप जवळ आला या क्षेत्रामध्ये मुरला सगळे आता तुम्ही बरे पैरा वायदे अशा प्रकारच्या तुम्ही बोलत आहात बोलताना नाही, जाणवते वास्तव म्हणजे इथं आल्यावर समजलं की बाबा वायदे एवढे मोठे मोठे वायदे घेते आणि पळणारा नंदी आपल्या दावणीला पाहिजे ही पण एक लय मोठं वास्तव आहे. तुमच्या दावणीला पळणारा नंदी असेल तरच तुम्ही ह्या क्षेत्रात टिकून राहू शकताय, नाहीतर मग मुश्किल आहे. म्हणजे पैसा असून पण काय उपयोग नाही नाही नंदी नंदी असून पाहिजे ना, पळणारा नंदी असला की सगळं साध्य आहे. त्याला जास्त किंमत आहे हो, हो, त्याच्यामध्ये. हो. आणि या क्षेत्रामध्ये असणारी माणुसकी त्याच्याबद्दल पण काही अनुभव आले असतील त्याबद्दल पण एखादं तुम्हाला मला तर चांगलेच अनुभव आलेत. म्हणजे मी जी सुरुवातीचा काळ होता ती मी आता इग्नोर करते. मी तीच धरून पुढे जाणार नाही. ती थोड्या पिरियड साठी होता पण आता लय उत्साह, चांगली माणसं भेटतात. हे म्हणजे एक परिवार झाल्यागतच झालंय नक्कीच. की सुट्टी मेकर पासन ड्रायव्हर पासन आपल्या टीम पासन एक मोठा परिवार झाल्यागत झालंय. त्यामुळं मी जे पहिलं झालं त्याच्याकडे दुर्लक्षच मला आता आठवत पण नाहीत काय क्षण, पण ही मी एन्जॉय करते. पहिलं विसरून पुढे जाण्याचा मार्ग जो आहे तो खरंच खूप चांगला आहे. या सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्ग किंवा चाहते वर्ग आहे त्यांना जपण्यासाठी काय करता तुम्ही काय पुढे? मी हक्कानं त्यांना नुसतं जीव घालायचं काम करते. घरातनं मस्त 60-70 लोकांचा डबा आणते, हक्कानं जेवाय घालते आणि हक्कानं कामं सांगते. हे 2 मी तत्व असते. खरंच खूप छान ताई. आणि इथून पुढचं म्हणजे आज कुणाबरोबर राजा? आज आपला राजा मिलिंद पाटील यांचा भुंगा मुंबईचे त्यांच्या बरोबर आहे ना आपला अर्जुन ह्याचा लाडू आहे, वाईचा लाडू आहे गाडव्यांचा. आता व्हायचंय मैदान आता आता सेमी निघतील. गट काढले? हो गट दोघांनी पण काढले. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा की तुमचं आता नाव आहे तुम्हाला यश मिळाले त्याबद्दल तर अभिनंदन तुमचं खऱ्या अर्थाने ताई. आणि तुमचे नंदी आहे तुमचं फायनलमध्ये सेमीमध्ये फायनलमध्ये पण तुम्हाला आमच्या म्हणजे तुमचा नंबर यावा आणि तुम्हाला पुन्हा एकदा आम्हाला बोलायचं आहे तुम्हाला विजेतेपद किंवा फायनल झाल्यानंतर पण गुलाल तर भेटेल. शेवटचा प्रश्न ताई विचारते तुम्हाला की आता ज्या महिला याच्यामध्ये थोड्याशा दूरच आहेत
तुम्ही आहे किंवा आज मला येताना पण थोडंसं धाकधूक होती इथे येत असतानाची. तर तुम्ही महिलांना काय सांगाल या व्हिडिओच्या खरोखर हे माध्यमातून? क्षेत्र खूप चांगलं आहे. तुम्ही जे डोक्यात आणताना नाही पुरुष प्रधान आहे, कसले कसले लोक असतील, पण खूप चांगलं हे क्षेत्र आहे, खूप चांगली लोक आहेत. चांगलं आहे, त्यासाठी मी तुम्हाला म्हटलं तुम्ही मैदानात या, हो. बाईटच्या बाईट पण होईल आणि तुम्ही अनुभवचाल कसं आहे ते. खरंच ताई, तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला जे यश मिळाले त्याच्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं तुमचं मनापासून अभिनंदन करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते की आज फायनल मध्ये पण तुमची नंदी असावी. नाही, सगळ्याला चान्स हा मिळाला पाहिजे, मलाच मिळाला पाहिजे असं काही नाही. सगळे हार नंदी पण आपल्याच झाली पाहिजे, जीत पण झाली पाहिजे. अन हारल्यानंतरच त्या जिंकण्याचा एक वेगळा आनंद आनंद असतोय. मिळतो. बरोबर आहे. त्यामुळे माझी इच्छा आहे सगळ्याला एक एक मौका मिळावा, का तर सगळे गुलालासाठी संघर्ष करतात. बरोबर आहे. मी स्वार्थी नाहीये, त्यामुळे मला वाटतंय सगळ्यांचा नंबर यावा. खरंच ताईंनी जी माहिती सांगितली त्याच्यामध्ये त्यांचं सुरुवात सांगितली, संघर्ष सांगितलं, आतापर्यंत मिळालेलं त्यांचं यश बघितलं आणि त्यांची जी तत्व आहे त्याच्याकडून पण खूप शिकण्यासारखं आहे. त्यांनी जे एकनिष्ठपणा आणि जिद्दीपणा जो आतापर्यंत सोडलेला नाही आणि त्यांचे विचारच त्यांना आता जे त्यांनी पुढं वाटचाल करणार आहे त्याच्यासाठी हे सगळे विचार आणि त्यांचा स्वभाव त्यांना पुढे घेऊन जाईल यात शंका नाही. आणि ताई, तुम्ही आम्हाला बोलण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी हा वेळ दिला त्याबद्दल पण खूप खूप आभार मानते. थँक्यू.